माझ्या वारकऱ्यांसाठी काय सांगितलं, धन्य आहे माऊली तू. पत्नीने सांगितलं, पण एक काम करा, मला एक रात्रभर 2 तासासाठी त्या शेठजीच्या घरी जायचं आहे. माझ्या शरीराची मागणी त्यांनी केली आहे, पण तुम्ही जर मनापासून मला ती आज्ञा देत असेल तर मी ती काम पूर्ण करेन. आज्ञा घेतली. पतीने सांगितलं, माझ्यावरती खरं प्रेम करत असतील तर मनातून मी तुला आज्ञा देतो की 2 तास तू त्याला माझं स्वरूप म्हणून स्वीकार कर, तुझा पती म्हणून स्वीकार कर. तेवढ्यामध्ये धो पाऊस पडला, धरणी माता थरथरली, आकाशामध्ये गडगडाट विजा झाला, वाऱ्यांची दिशा वेगळी वाहू लागली आणि तेवढ्यामध्ये धरणी माता लटलट कापू लागली. हे देवा, हे पांडुरंगा, कुठे गेले रे तुझा भाव, कुठे गेली तुझी भक्ती, कुठे गेला तुझं हे कार्य? या ठिकाणी का पतिवर्तेवरती एवढा अन्याय होतो हे तुला शोभतं का रे देवा? देवाला धरणी माता गडगडा करू लागली आणि तिनेही मेघराजाला वरदान केलं, हे मेघराजा, एवढा पड की आज माझ्या वारकऱ्याची माझ्यासारखी कन्या दुसऱ्याच्या द्वारात जाता कामा नये. गडगडाटांचा विजाचा कडकडाट झाला, पाणी पडला, पण वारकऱ्याने सांगितलं, तू शब्द दिलास ना. घरामध्ये वाकड अंगावरती घेतली, बायकोला खांद्यावरती घेतला आणि शेठजीच्या दुकानामध्ये जाऊन सांगितलं, जा. डोळ्यातून घागळ अश्रू वाहत होते. आज माझी पत्नीला मी स्वतः दुसऱ्याच्या द्वारामध्ये देतोय आणि ज्यावेळी दुसऱ्याच्या द्वारामध्ये पत्नी गेली, जाता जाता तिने पतीला विनंती केली, काका माझे नेत्र बंद झाले, डोळे बंद केले. देवाच्या वारकऱ्याची आठवण झाली. जाता जाता समोर शेठजी बसले पण डोळे उघडले नाही, डोळे बंद करून बोलते, शेठजी काय तुम्हाला माझ्याकडून घ्यायचं ते घेऊन टाका, पण या ठिकाणी 3 वाजता ब्रह्ममुहूर्तावरती माझ्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी, माझ्या वारकऱ्यांना भोजन देण्यासाठी फक्त मला सुट्टी द्या. मध्यरात्र झाली आहे, दोघांचं बोलणं चालू आहे. बोलता बोलता जेव्हा तिच्याकडे बघितलं, बाहेर धोधो पाऊस चालू आहे, पण अंगावर मात्र थोडंसं भिजलेलं नाही. विचारलं, अगं या ठिकाणी आधीच तुझं अंग ओलं का नाही? कारण या ठिकाणी मी माझ्या पायाने चालत नाही आले. माझ्या पतीने माझ्या अंगावरती भाकर टाकले, माझं अंग भिजू नये आणि तुम्हाला भोग सुख भोगताना त्रास होऊ नये म्हणून माझ्या पतीने मला इथपर्यंत आणलंय, खांद्यावरती उचलून आणलंय. कारण माझे पाय जर भरले तर त्या पायाने तुमची गादी खराब होईल. हे शब्द ऐकले आणि शब्द ऐकता क्षणी जिच्या मुखातून शब्द प्रगट होतात, तिच्या नजरेवरती नजर टाकली, साक्षात भगवंताचं दर्शन झालं आणि दंडवत घालून तिला सांगितलं, माते वारकऱ्याची सेवा आज मला कळाली. त्या वारकऱ्याचं प्रेम मला आज कळालं की वारकरी काय असतं. ज्या वारकऱ्यासाठी तुझं शरीर विकला, त्या वारकऱ्याची ही भक्तीचं फळ आज माझ्यासारख्या पामराला कळालं. माते चरणावरती दंडवत घातलं, स्वतः चालत वारकऱ्याची सेवा करायला आला, त्याला म्हणतात वारीचं पुण्य. जो माणसाचा वाईट विकार सुद्धा परिवर्तित करतो आणि वाईट विकार परिवर्तित करून सुद्धा भक्ती मार्गाला लावतो, त्याला म्हणतात वारकरी. आणि असे दिव्य स्वरूप प्राप्त झाल्यानंतर त्या पतीच्या ते दुसरा तिसरा कोणी नसून ते साक्षात कबीर महाराज